घाटनांद्रा ते तिडका रस्त्याची अतिशय दुरावस्था। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सोयगाव व सिल्लोड सोयगाव या दोन तालुक्यातील मतदान संघात या दोन्ही लोकप्रतिनिधींचे घाट रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। लोहगावचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे गजानन गवळी यांनी या घाट रस्त्याची दुर्दशा झालेली पाहिली आणि सोशल मीडियावर टाकली। या रस्त्याची काय दुर्दशा झालेली आहे ही प्रतिक्रिया त्यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींना स्पष्ट सांगण्याच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। घाटनांद्रा ते तिडका हा रस्ता म्हणजे घाट रस्ता 9 ते 10 किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याला रस्ता म्हणावा की रस्त्याची चाळणी असं या रस्त्याची दुर्दशा झाली आहे। हा मुख्य रस्ता सिल्लोड कन्नड येथून जळगाव तसेच पूर्ण खानदेश पट्टा येणाऱ्या जाण्याचा मार्ग असून या रस्त्याची फार दुर्दशा झाली आहे। जय शिवराय, मी गजानन गवळी, सामाजिक कार्यकर्ते, लोहगाव। मित्रांनो, हा रस्ता आहे घाटनांद्रा घाट ते खानदेश मध्ये जाण्याचा। कन्नड तालुक्यातील कोणताही व्यक्ती असू द्या किंवा सिल्लोड मधील कोणताही व्यक्ती असू द्या, ज्याला कोणाला खानदेश मध्ये जळगाव पाचोरा या ठिकाणी जायचं असेल तर त्याला या रस्त्याशिवाय पर्याय नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचंय, या रस्त्यावर हे पडलेला आहे खडीचा ढीग, हा पावसामुळे या रस्त्यावर वाहून आलेला आहे आणि हा ढीग जवळपास 2 वर्षापासून या ठिकाणी पडलेला आहे। पण कोणताही शासकीय इंजिनियर यांनी कधी म्हणलं नाही या रस्त्यावर एक खराब काम झालेलं आहे म्हणून। मित्रांनो, या ठिकाणी प्रशासन कोणत्या पद्धतीने काम करतंय, लोकप्रतिनिधी कोणत्या पद्धतीने काम करताय, या ठिकाणी कोणताही म्हणजे त्याचा कोणी पत्ता लागलेला नाही। मित्रांनो, आपण अनेक जणांना निवडून दिलंय। या ठिकाणी आपल्या तालुक्याचे, कन्नड तालुक्याचे आमदार असू द्या किंवा सिल्लोड तालुक्याचे अब्दुल सत्तार आमदार असू द्या, या लोकांनी या घाटासाठी आतापर्यंत काही केलेलं नाही। आपण यांना निवडून का देतो? तालुक्याचा विकास झाला पाहिजे, गाव खेड्याचा विकास झाला पाहिजे, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी आपण बदलून आमदार निवडून देतो। परंतु या ठिकाणी या पद्धतीने आपण कोणत्याही आमदाराला निवडून दिलं तरी सामान्य जनतेच्या ज्या समस्या आहे त्या तशाच पद्धतीने या ठिकाणी पेंडिंग पडलेला आहे। म्हणून मी विनंती करतोय मित्रांनो, आपण जनसामान्य कुठेतरी आवाज उठवल्याशिवाय या ठिकाणी काहीही मार्गी लागणार नाही। म्हणून म्हणतोय मित्रांनो, हा माझा आमदार, तो माझा आमदार, यानं काहीही होणार नाही। काम कोण करतोय, काम करणारा माणूस कोण आहे, याकडे थोडं तरी लक्ष द्या। आणि निवडणुका आल्याच्या नंतर 100-500 साठी आपलं मतदान विकू नका आणि चांगल्या माणसाला या ठिकाणी निवडून द्या, म्हणजे चांगले काम आपल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून विनंती करतोय मित्रांनो, या रस्त्यामुळे कमीत कमी 10 ते 15 बळी या खराब रस्त्यामुळे झालेले आहे, हे लोकप्रतिनिधींना कळत नाही का? आणि त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याच्या नंतर या मौतीच्या ठिकाणी घराच्या वर बोलणी करण्यासाठी हे जातात आणि दुःखावर बोलतात की असं व्हायला नको होतं। मग यांना हे कळत नाही का की बाबा या ठिकाणी रस्ता दुरुस्त करावा म्हणजे अशा घटना होणार नाही। तर आपणास विनंती करतोय, आमदार कोणी असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, तुम्ही सत्तेत आहात, मग आज नाही तर मग काय मेल्यावर काम करणार आहात का? हीच आपणास विनंती आहे। आणि हा रस्त्याचं काम कुठेतरी तात्काळ दुरुस्त करावं, म्हणजे तुमचं कोणीतरी नाव घेईल आणि पुन्हा तुम्ही निवडून आले तर आम्हाला काही घेणं देणं नाही, पण तुम्ही कामं करा आणि पुन्हा निवडून या, यात कुठेही काही शंका राहणार नाही। म्हणून आपणास विनंती करतोय, हा मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता दुरुस्त करावा, एवढीच आपणास विनंती करतोय आणि थांबतोय। धन्यवाद।